रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे सचिव आणि करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या चारचाकी गाडीची मागील काच अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना घडली आहे। गुरुवारी 18 एप्रिल रोजी रात्री कुणाल लोंढे यांनी त्यांची वॅगनआर कार MH46 BZ 4559 ही कार वडघर येथील बुद्धविहार येथे पार्क करून घरी गेले होते। मात्र रात्री पुन्हा पाटील हे हॉस्पिटलला जाण्यासाठी आपल्या कारजवळ आले असता त्यांना सदर गाडीची पाठीमागील काच अज्ञात व्यक्तीने फोडून नुकसान केलं असल्याचं निदर्शनास आले। यावेळी लोंढे यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देत गुन्हा नोंद केलाय। या घडलेल्या घटनेबाबत सर्व सामाजिक क्षेत्रातून तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे। आरोपीचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत, तर बुद्धविहार परिसरात CCTV कॅमेरे नसल्याने तपास कामात अधिक अडथळा निर्माण होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।